रामायण आधारित 25 प्रश्न भाग 2. प्रश्न क्रमांक 1. राजा दशरथांनी पुत्रप्राप्तीसाठी केलेल्या यज्ञाचे नाव काय होते? ऑप्शन ए राजसूय यज्ञ, ऑप्शन बी पुत्रकामेष्टी यज्ञ, ऑप्शन सी अश्वमेध यज्ञ, ऑप्शन डी सोमयज्ञ. प्रश्न 1चं उत्तर आहे राजा दशरथांनी पुत्रप्राप्तीसाठी केलेल्या यज्ञाचे नाव होते ऑप्शन बी पुत्रकामेष्टी यज्ञ. प्रश्न 2. वनवासाला जाताना प्रभू श्रीरामांनी निषादराज गुह यांची भेट कोणत्या ठिकाणी घेतली होती? ऑप्शन ए पंचवटी, ऑप्शन बी मिथिला, ऑप्शन सी शृंगवेरपूर, ऑप्शन डी चित्रकूट. प्रश्न 2चं उत्तर आहे वनवासाला जाताना प्रभू श्रीरामांनी निषादराज गुह यांची भेट ऑप्शन सी शृंगवेरपूर या ठिकाणी घेतली होती. प्रश्न क्रमांक 3. माता सीतेचे अपहरण करण्यासाठी मारीचाने कोणते रूप धारण केले होते? ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी सुवर्णमृग, ऑप्शन सी हत्ती, ऑप्शन डी वानर. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे माता सीतेचे अपहरण करण्यासाठी मारीचाने ऑप्शन बी सुवर्णमृग याचे रूप धारण केले होते. प्रश्न क्रमांक 4. शूर्पणखेचे नाक आणि कान कोणी कापले होते? ऑप्शन ए श्रीराम, ऑप्शन बी भरत, ऑप्शन सी लक्ष्मण, ऑप्शन डी शत्रुघ्न. प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे शूर्पणखेचे नाक आणि कान ऑप्शन सी लक्ष्मण यांनी कापलं होतं. प्रश्न 5. रामायणातील जटायूचा भाऊ कोण होता? ऑप्शन ए अरुण, ऑप्शन बी संपाती, ऑप्शन सी गरुड, ऑप्शन डी अंगद. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे रामायणातील जटायूचा भाऊ होता ऑप्शन बी संपाती. प्रश्न क्रमांक 6. अशोक वाटिकेत माता सीतेला धीर देणारी राक्षसी स्त्री कोण होती? ऑप्शन ए मंदोदरी, ऑप्शन बी त्रिजटा, ऑप्शन सी कैकसी, ऑप्शन डी शूर्पणखा. प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे अशोक वाटिकेत माता सीतेला धीर देणारी राक्षसी स्त्री होती ऑप्शन बी त्रिजटा. प्रश्न क्रमांक 7. हनुमानांना त्यांच्या अद्भुत शक्तीची आठवण करून देण्याचे कार्य कोणी केले होते? ऑप्शन ए सुग्रीव, ऑप्शन बी अंगद, ऑप्शन सी जांबुवंत, ऑप्शन डी नल. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे हनुमानांना त्यांच्या अद्भुत शक्तीची आठवण करून देण्याचे कार्य ऑप्शन सी जांबुवंत यांनी केलं होतं. प्रश्न क्रमांक 8. हनुमानांनी लंकेत प्रवेश करण्यापूर्वी कोणाचा पराभव केला होता? ऑप्शन ए अक्षय कुमार, ऑप्शन बी लंकिनी, ऑप्शन सी इंद्रजित, ऑप्शन डी प्रहस्त. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे हनुमानांनी लंकेत प्रवेश करण्यापूर्वी ऑप्शन बी लंकिनीचा पराभव केला होता. प्रश्न क्रमांक 9. माता सीतेला प्रभू श्रीरामांची कोणती वस्तू ओळख म्हणून देण्यात आली होती? ऑप्शन ए मुकुट, ऑप्शन बी अंगठी, ऑप्शन सी बाण, ऑप्शन डी माळ. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे माता सीतेला प्रभू श्रीरामांची ऑप्शन बी अंगठी ही वस्तू ओळख म्हणून देण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 10. हनुमानांच्या हातून रावणाचा कोणता पुत्र मारला गेला होता? ऑप्शन ए इंद्रजित, ऑप्शन बी नरांतक, ऑप्शन सी अतिकाय, ऑप्शन डी अक्षय कुमार.
प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे हनुमानांच्या हातून रावणाचा ऑप्शन डी अक्षय कुमार हा पुत्र मारला गेला होता. प्रश्न क्रमांक 11 रामसेतूच्या बांधकामाची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात आली होती. ऑप्शन ए हनुमान आणि अंगद, ऑप्शन बी नल आणि नील, ऑप्शन सी सुग्रीव आणि जांबुवंत, ऑप्शन डी गवाक्ष आणि गंधमादन. प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे रामसेतूच्या बांधकामाची जबाबदारी ऑप्शन बी नल आणि नील यांच्याकडे सोपवण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 12 लंकेचा राजा होण्यापूर्वी रावणाने कोणाचा पराभव केला होता. ऑप्शन ए विभीषण, ऑप्शन बी कुबेर, ऑप्शन सी इंद्र, ऑप्शन डी वरुण. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे लंकेचा राजा होण्यापूर्वी रावणाने ऑप्शन बी कुबेर याचा पराभव केला होता. प्रश्न क्रमांक 13 लक्ष्मणांना शक्तिबाण कोणी मारला होता. ऑप्शन ए रावण, ऑप्शन बी कुंभकर्ण, ऑप्शन सी इंद्रजित, ऑप्शन डी अतिकाय. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे लक्ष्मणांना शक्तिबाण ऑप्शन सी इंद्रजित यांनी मारला होता. प्रश्न क्रमांक 14 संजीवनी वनस्पती आणण्यासाठी हनुमान कोणत्या पर्वतावर गेले होते. ऑप्शन ए महेंद्रगिरी, ऑप्शन बी द्रोणगिरी, ऑप्शन सी कैलास, ऑप्शन डी विंध्याचल. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे संजीवनी वनस्पती आणण्यासाठी हनुमान ऑप्शन बी द्रोणगिरी पर्वतावर गेले होते. प्रश्न क्रमांक 15 प्रभू श्रीरामांना रावणाच्या मृत्यूचे रहस्य कोणी सांगितले होते. ऑप्शन ए मंदोदरी, ऑप्शन बी विभीषण, ऑप्शन सी हनुमान, ऑप्शन डी सुग्रीव. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे प्रभू श्रीरामांना रावणाच्या मृत्यूचे रहस्य ऑप्शन बी विभीषण यांनी सांगितलं होतं. प्रश्न क्रमांक 16 रावणाची पत्नी मंदोदरी ही कोणाची कन्या होती. ऑप्शन ए विश्वकर्मा, ऑप्शन बी मयासूर, ऑप्शन सी शुक्राचार्य, ऑप्शन डी पुल्यस्त्य. प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे रावणाची पत्नी मंदोदरी ही ऑप्शन बी मयासूर याची कन्या होती. प्रश्न क्रमांक 17 लव आणि कुश यांना शिक्षण कोणी दिले होते. ऑप्शन ए वशिष्ठ ऋषी, ऑप्शन बी विश्वामित्र ऋषी, ऑप्शन सी वाल्मिकी ऋषी, ऑप्शन डी भारद्वाज ऋषी. प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे लव आणि कुश यांना शिक्षण ऑप्शन सी वाल्मिकी ऋषींनी दिलं होतं. प्रश्न क्रमांक 18 अश्वमेध यज्ञातील घोडा कोणी अडवला होता. ऑप्शन ए भरत, ऑप्शन बी हनुमान, ऑप्शन सी लव आणि कुश, ऑप्शन डी शत्रुघ्न. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे अश्वमेध यज्ञातील घोडा ऑप्शन सी लव आणि कुश यांनी अडवला होता. प्रश्न क्रमांक 19 रामायणातील सुंदरकांड प्रामुख्याने कोणाशी संबंधित आहे. ऑप्शन ए श्रीराम, ऑप्शन बी लक्ष्मण, ऑप्शन सी हनुमान, ऑप्शन डी भरत. प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आहे रामायणातील सुंदरकांड प्रामुख्याने ऑप्शन सी हनुमानाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 20 रामायणामध्ये एकूण किती कांडांचा समावेश आहे. ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 8. प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे रामायणामध्ये एकूण 7 कांडांचा समावेश आहे.
प्रश्न क्रमांक 21. भगवान श्रीराम हे भगवान विष्णूचे कितवे अवतार मानले जातात? ऑप्शन ए 6वे, ऑप्शन बी 7वे, ऑप्शन सी 8वे, ऑप्शन डी 9वे. प्रश्न क्रमांक 21चे उत्तर आहे भगवान श्रीराम हे भगवान विष्णूचे ऑप्शन बी 7वे अवतार मानले जातात. प्रश्न क्रमांक 22. प्रभू श्रीरामांचे कुल कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन ए चंद्रवंश, ऑप्शन बी यदुवंश, ऑप्शन सी सूर्यवंश, ऑप्शन डी कुरुवंश. प्रश्न क्रमांक 22चे उत्तर आहे प्रभू श्रीरामांचे कुल ऑप्शन सी सूर्यवंश या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 23. वनवासात श्रीरामांनी सर्वप्रथम कोणत्या ऋषींची आश्रमाला भेट दिली होती? ऑप्शन ए भारद्वाज ऋषी, ऑप्शन बी वाल्मिकी ऋषी, ऑप्शन सी वशिष्ठ ऋषी, ऑप्शन डी अत्री ऋषी. प्रश्न क्रमांक 23चे उत्तर आहे वनवासात श्रीरामांनी सर्वप्रथम ऑप्शन ए भारद्वाज ऋषींच्या आश्रमाला भेट दिली होती. प्रश्न क्रमांक 24. माता सीतेला मैथिली या नावाने का ओळखले जाते? ऑप्शन ए मिथिलेची राजकन्या, ऑप्शन बी जनककन्या, ऑप्शन सी भूमीमधून जन्मल्यामुळे, ऑप्शन डी विदेह राज्यांची कन्या. प्रश्न क्रमांक 24चे उत्तर आहे माता सीतेला मैथिली या नावाने ओळखलं जातं कारण ऑप्शन ए त्या मिथिलेची राजकन्या होत्या. प्रश्न क्रमांक 25. प्रभू श्रीरामांच्या आदर्श शासन पद्धतीला कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन ए धर्मराज्य, ऑप्शन बी रामराज्य, ऑप्शन सी कौशल राज्य, ऑप्शन डी सूर्यराज्य. प्रश्न क्रमांक 25चे उत्तर आहे प्रभू श्रीरामांच्या आदर्श शासन पद्धतीला ऑप्शन बी रामराज्य या नावाने ओळखले जातं. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.